Hello, hello. This is the My Artifact episode number 14. बरोबर येऊन राहिलाय का? थोबाड वरती चाललाय माझा ऍक्च्युली. Okay, that was good. That's good. Hello, this is the My Artifact episode number. Wait. एपिसोड नंबर 1506. आजची तारीख आहे 28 मार्च 2018. आता वाजले रात्रीचे 10:12. खूप दिवसांनी आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे. जस्ट लाईक खूप दिवस म्हणजे खूप दिवस रे. जस्ट लाईक मे बी शायद वर्ष झालं असेल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केलेच नाही. हे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ॲक्च्युली. आता व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तुम्ही मला बघितलं नसेल. सो इट जस्ट लाईक दिस इज माय पर्सनॅलिटी. पोट वाढलाय माझं थोडंसं हलकंसं. इट जस्ट लाईक बीन इयर, 1 वर्ष झालं आहे. सो ॲक्च्युली वर्ष झालं आहे म्हणजे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडला म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे ॲक्च्युली कसं काय होतं की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टीची गरज लागत होती. जस्ट लाईक प्रायव्हसी, त्याच्यानंतर लाईट, आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट होती की मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो केव्हा, जेव्हा माझं जेवण झालं तेव्हा. आता जेवण झाल्यानंतर मग मी आता थोडंसं फिरीन तर तेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. तर त्यावेळेस माझे आर्टिफॅक्ट एपिसोड मी युजली तेव्हा रेकॉर्ड करत होतो. तर युजली तेव्हा माझ्यापाशी मोबाईल फोन असायचा आणि तेव्हा लाईटनिंग कंडिशन वगैरे तेवढी फारशी नसायची. आणि मग तेव्हा इट जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक अ प्रिटी वियर्ड टू डू दॅट थिंग्स लाईक हॅलो दिस इज द आर्टिफॅक्ट एपिसोड. तर मग मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडच करायचो. आणि इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली फिमिलियर टू मी. बट आता एक प्रकारे ऑकेजन पण आहे, आपल्यापाशी मौका भी आहे, दस्तूर भी आहे. इट इज लाईक आता मी आर्टिफॅक्ट एपिसोड व्हिडिओ का बनवत आहे या. इट इज लाईक प्रॅक्टिकली मला आर्टिफॅक्ट एपिसोड ऑडिओच करायचं होतं. बट व्हिडिओ यासाठी करून राहिलो आहे मी की माझ्यापाशी ऑडिओ फाईल रेकॉर्ड करण्यासाठी ती सिच्युएशन नाही. म्हणजे जस्ट लाईक मी ऑडिओ फाईल रेकॉर्ड कशी करतो, जेव्हा मी टेरेसवर घुमतो, एकटा राहतो, तेव्हा मी कसं असं मोबाईल घेतो, रेकॉर्ड सुरू करतो आणि आपलं असं बोलत बसून चालतो. तर त्याच्यामध्ये माझं बोलणं पण होते आणि चालणं पण होते. सो इट जस्ट लाईक बोथ थिंग्स हॅपन. बट इथं मी चालू शकतो पण चालताना बोलू शकत नाही. व्हाय? कारण इथे टेरेस नाही. ॲक्च्युली हे आहे, टेरेस नाही आहे म्हणजे ॲक्च्युली आहे, बट वी कांट वॉक ऑन दॅट टेरेस बिकॉज इट्स अ टीन. हे वरती जे लागून आहे ना, हे टीन लागून आहे. सो टीनावरती चालता येत नाही. It's just like kind of like a protection from upper side, but we can't walk on that. So मग काय, मग मला फिरायचं तर राहते. मग मी जेवण केलं थोडंसं का मग मी असं फिरत जातो. मी चिंचू भवनमध्ये थांबून आहे. चिंच भवन या नागपूर चिंच भवनमध्ये. आणि जस्ट लाईक अ काइंड ऑफ लाईक अ प्रिटी अमेझिंग प्लेस आहे. छोटीशी जागा आहे, जास्त खूप मोठी जागा वगैरे नाही. आणि या छोट्याशा जागेमध्ये राहणारे लोक पण खूप छोटेसे आहे. आणि यांच्यामध्ये जो एकोपाचा भावना आहे, जस्ट काइंड ऑफ लाईक अ फील्स लाईक रिअली अमेझिंग. या जेव्हा नाही का लोक एक दुसऱ्या जवळ जातात तेव्हा ऑटोमॅटिकली एकमेकाशी कनेक्टेड होऊन जातात ऑटोमॅटिकली. या आता कसं मी अगोदर कसं खूप ऐसपैस राहतो वगैरे, आताही मी ऐसपैसच राहतो म्हणा. पण इथे चिंचू भवनमध्ये असं वातावरण वगैरे बघितल्यानंतर ना का होतच गजब वाटते. या इथले लोक एकमेकाशी बोलतात, वागतात, एकमेकाशी इंटरकनेक्ट होतात. इट्स काइंड ऑफ व्हेरी. सो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये का बोलायचं आज युजली काही नाही. आज मी या नवीन रूममध्ये शिफ्ट झालो आहे. सो आज नाही म्हणजे जस्ट लाईक आता मे बी हप्ता होऊन राहिला. या इट्स अ वीक. स्टार्टिंगला मी काफी एकदम एकटं वाटत होतं. बट हळूहळू गोष्टी फिमिलियर होत गेल्या आणि देन आता तर एकदम काही वाटतच नाही. आता मी व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करत असतो. जस्ट हां,
जरी इथल्या सर्व गोष्टी जरी चांगल्या जरी असल्या तरी आपल्याला जे सगळ्यात इम्पॉर्टंट टार्गेट आहे ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि इम्पॉर्टंट टार्गेट म्हणजे की आपल्याला पुण्याला जायचं आहे. सो पुण्यात जाण्यासाठी आपल्याला थोडंसं करिअरबद्दल थोडं जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. करिअर, त्याच्यानंतर जॉब, कारण जोपर्यंत आपल्याला जॉब राहणार नाही आपण पुण्यात जाऊ शकणार नाही. पुण्यात जाऊ शकणार नाही आपण आपलं फिल्म करिअर स्टार्ट करू शकत नाही. सो इट इज लाईक काइंड ऑफ लाईक थिंग्स आर डिपेंडंट ऑन इच अदर. किंवा जर आपण ते काम नाही केलं त्याच्या समोरची स्टेप त्याच्यावर डिपेंड असते. सो इट जस्ट लाईक ती स्टेप फॉलो होणार नाही. तर ते कसं एकावर एक बेस आहे. म्हणजे पुण्याला जाईन जशी जर फिल्म करिअर राहतं किंवा जर पुण्याला जाणारच नाही तर इट जस्ट डझंट हॅपन एनिथिंग. सो मी प्रयत्न करून राहिलो होतो बट आज नाही केला प्रयत्न. लिटरली सांगतो, आज मी Naukri.com कोणताच रेझ्युमे अपडेट नाही केला आणि कोणतेच जॉब्सला अप्लाय नाही केले. इव्हन मला Naukri.com खूप सारे मेल्स पण आले आहे म्हणा, बट मी त्याच्यावर फारसं काही लक्ष देऊन नाही राहिलो. आय डोंट नो व्हाय, बट इट इज लाईक मला असं वाटून राहिलं की PMI मध्ये ॲटलिस्ट आपण पुन्हा एक वर्ष काढून घ्यावं. बट पुन्हा एक वर्ष हे बा आपल्याला अमोलने सांगितलं आहे की जोपर्यंत आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटत नाही तोपर्यंत आपण निघायचं नाही. ती जस्ट लाईक व्हेन एव्हर आय गेट द राईट अपॉर्च्युनिटी आय विल स्टील हिअर. मी इथेच आहे ना, मी कुठे पळून चाललो आहे PMI मध्ये. आणि राईट नाव मी याचा परमनंट पण होणार आहे. सो इट जस्ट काइंड ऑफ लाईक रिली गुड फॉर मी. म्हणजे आता माझा पेमेंट आता 20,000 रुपये राहील. सो इट इज रिली नाईस, रिली ग्रेट. अजून तर काही सांगण्यालायक काय आहे नाही. एव्हरीथिंग इज गोईंग गुड, एव्हरीथिंग इज रिअली फाईन. घरची वगैरे आठवण वगैरे आता येते, बट येते म्हणजे एवढी काही फारसी वगैरे येत नाही. आता गेली 3 वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले मी आई वडिलांपासून दूर राहतो. इट जस्ट लाईक आय जस्ट बिंग रिअली आयसोलेट फ्रॉम माय फॅमिली, मित्रापासून. तर कधी कधी आठवण येते, मी फोटो वगैरे बघतो, मित्रांची आठवण येते, आई वडिलांची कधीच आठवण नाही येत. आय डोंट नो व्हाय. आपल्याला आई वडिलांची कधीच आठवण नाही, आपल्याला फक्त मित्राचीच आठवण येते. कारण नाही का आपण जो मोमेंट एन्जॉय करतो ना आणि ज्या लोकांसोबत आपण मोमेंट एन्जॉय करतो त्या लोकांचीच आठवण येते. आता आई वडिलांसोबत आपण तर काही मोमेंट एन्जॉय नाही करत. म्हणजे जस्ट लाईक आपण आई वडिलांसोबत चलो का आपण नाईट टूरवर जाऊ का, आपण काही पार्टी करू, समथिंग लाईक दॅट. नो वन डज दॅट. आपल्या पॅरेंट्स सोबत कोण काय पार्टी करते, मित्रासोबतच करते ना. सो मित्र आठवतात. बट काही असो, मित्र असो काही असो, बट आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, काही नाही, काही रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काही नाही. हे फालतूचं काय, हे पडवं नाही, काही नाही, रिस्पॉन्सिबिलिटी नाही, हे नाही. आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, तो म्हणजे पैसा, इज्जत आणि काम. तुम्ही काम करत राहा, तुम्हाला इज्जत पैसा भेटत राहील. आणि मला कामाबद्दलच नाही, मला काही कोणाबद्दल काही हे नाही, जस्ट एक काम करते. सो माझ्यासाठी बोलण्याला काही आहे नाही, त्यामुळे असं फालतूपणा बोलून राहिलो. आणि ॲक्च्युली मला करासाठी पण काय नाही, त्यामुळे मी असं फालतूपणा बोलतो. बट RT5 एपिसोड इज नॉट अ फालतूपणा, इट्स काइंड ऑफ लाईक रिली ग्रेट. बट सूनर यू डू रिअलाइज. आता याच्यानंतर जेवढे काय RT5 एपिसोड येईल माइट बी व्हिडिओ RT5 एपिसोडमध्ये राहील. कारण इथे ऑडिओ RT5 एपिसोड करण्यासाठी प्रॉपर कंडिशन नाही, पण इथे व्हिडिओ RT5 एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी बहुत गजब कंडिशन आहे. सो इट्स काइंड ऑफ लाईक रिली ग्रेट. नाईट शिफ्टमध्ये आपण RT5 एपिसोड पण करू शकतो. ऑफकोर्स रात्री 12 वाजता आल्यानंतर कुठे आल्याला झोपतो का ना. त्याच्यानंतर एक आपल्याशी रूम आहे, लाईट आहे, पंखा आहे, प्रायव्हसी आहे, एव्हरीथिंग वी हॅव. सो alright, so everything is fine, everything is good. So this is the end. This is the My Artifact episode number 1506. Right now we are at Nagpur, Maharashtra. Actually Chichu Bhavan. It's Chichu Bhavan नागपूरहूनच येते, but थोडासा दूर येते. So, yeah, thank you.